हर खबर की अलग अंदाज, हर खबर की नजर आप तक सबसे तेज। ये है लोक न्यूज, जनता की बुलंद आवाज। या ठिकाणी काही कठीण नाही। सहज अंमळनेर तालुका 1 लाख मतांचं लीड स्मिताताईंना या ठिकाणी देऊ शकतो, सहज देऊ शकतो। आणि गुलाब भाऊनी सांगितल्यामुळे इथं आमची कन्या आहे, आमची सून आहे, आमची मुलगी आहे, आमची बहीण आहे। आणि म्हणून आपली सगळ्यांची मित्र जबाबदारी आहे की सर्वात जास्त चाळीसगाव म्हणतो आम्ही जास्त देऊ, जळगाव म्हणतो आम्ही जास्त देऊ, पाचोरा भडगाव म्हणतो आम्ही 1 लाखाच्या वर जाऊ। पण मला वाटतं आपला मान मोठा असला पाहिजे, आपण सगळ्यात 1 नंबर असले पाहिजे, कारण स्मिताताई इथल्या आहेत। आणि म्हणून माझी आपल्याला निमित्तानं विनंती आहे की आपण जास्तीत जास्त मताधिक्य स्मिताताईंना द्यावं आणि मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून देऊन मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी त्यांना दिल्लीला पाठवावं। गेल्या वेळी थोडी चूक झाली, थोडी नाही मोठी चूक झाली। स्मिताताईंना तिकीट दिलं गेलं, फॉर्म भरला गेला, प्रचाराला सुरुवात झाली आणि शेवटच्या दिवशी, माघारीच्या शेवटच्या दिवशी स्मिताताईंचं तिकीट काही कारणामुळे नाकारलं गेलं आणि चाळीसगावचे आमदार त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलं गेलं। मला आजही आठवत आहे, तिकीट नाकारल्यावर मला माहिती का त्याचे पॉम्पलेट छापले गेले होते, मेळावे असे झालेले होते, जेवणावळ्याही झालेल्या होत्या, सगळ्या झालेलं होतं। म्हणजे आता शेवटचा दिवस आपला कधी परवा आहे का उद्या कधी आहे माघारीचा? माघार झालेत आपल्या। म्हणजे मला मी सगळ्या महाराष्ट्रात फिरल्यामुळे मला तारखा समजत कोणत्या तारखेला काय झालं म्हणून। 13ला मतदान आहे, पण शेवटच्या दिवशी गेल्या वेळी माघारीच्या ताईंना माघार घ्यायला लावली, एबी फॉर्म दुसऱ्यांना दिला गेला, उमेश पाटलांना तो दिला गेला। मला तो क्षण आधी की ताईंना सांगावं कसं, स्मिताताईंना सांगावं कसं, त्यांच्या पसनी पडेल कसं, त्यांना काय वाटेल, खूप मनामध्ये काळजी होती। पण हा निर्णय सांगितला गेला, नंतर तो टीव्हीवरही आला, वर्तमानपत्रातून आला आणि त्यानंतर मात्र ठीक आहे ताई नाराज झाल्यात, साहजिक आहे। आधी नसं दिलं तर गोष्ट वेगळी होती, पण तिकीट दिल्यानंतर सगळा प्रचार सुरू झाल्यावर, मेळावे झाल्यावर, सगळं झाल्यावर या ठिकाणी तिकीट नाकारलं जाणं ही कोणाच्या दृष्टीने काही योग्य गोष्टी नव्हती, पण ते झालं। आणि झाल्यावर ताई 2 दिवस नाराज होत्या, मी बघितलं। 1 दिवस गेला पहिला, दुसऱ्या दिवशी नाराज झाल्या, मी ताईंना सांगितलं आपल्याला काम करायचं आहे, आणि तिसऱ्या दिवशी ताई सगळा राग लोभ विसरून त्या ठिकाणी सगळं काही मनामध्ये किंतु परंतु न ठेवता पक्षाच्या कामाला लागल्या, पक्षाच्या कामाला लागल्या, प्रचाराला लागल्या आणि सतत निवडणूक होईपर्यंत, मतदान होईपर्यंत त्या कामामध्ये त्या ठिकाणी होत्या। मित्र, याला म्हणतात पक्षनिष्ठा, याला म्हणतात पक्षनिष्ठा। तर तुम्हाला काय झालंय? यांना एकदा आमदार केलं, एकदा खासदार केलं आणि ताईंसारखी तर तुमचा काही असा काही मोठा काही असा परिचय नाहीये पक्षामध्ये। मला आठवतं आमदार व्हायच्या 1 महिना आधी फक्त तुम्हाला पक्षामध्ये घेतलं, पक्षात घेतल्यावर तुम्ही आमदारकीचा आग्रह धरला। मी आजही दाव्याने सांगेल, खडसे साहेब, नाथाभाऊ त्यावेळेला म्हणाले याला तिकीट देऊ नका। टोकाचा आमचा संघर्ष झाला दोघांमध्ये, याला तिकीट द्यायचं नाही। त्यांनी सूर्यवंशीचं नाव सांगितलं होतं चाळीसगावचे, त्यांना तिकीट द्या। मी म्हटलं तो निवडून येणार नाही, हा तरुण चांगला आहे, कार्यकर्ता आहे, फरडा वक्ता आहे, शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, यालाच तिकीट द्या। वाद शेवटच्या दिवसापर्यंत चालला, दिल्लीमध्ये गेला। मी शेवटी टोकाची भूमिका घेतली, यांना जर तिकीट देत नसाल तर मलाही तिकीट देऊ नका, विचारा त्यांना। मी सांगतो म्हणून नाही, मी सांगितलं यांना तिकीट देत नसाल तर मलाही तिकीट देऊ नका। शेवटी दिल्लीहून निर्णय झाला, उमेश पाटलांना आमदारकी मिळाली, आमदारकी मिळाली, 5 वर्ष आमदारकी झाली। 1 महिन्यामध्ये पार्टीत आलेत ते काही स्मिताताई सारखे असे संघ, विद्यार्थी परिषद, भाजप, उदय वाघांसारखं त्यांचा असं काही प्रवास नव्हता राजकीय। आयते पक्षामध्ये आले, महिनाभरात आमदार झाले, 5 वर्षांनी पुन्हा त्यांना खासदारकी मिळाली, खासदार झाले। आता त्यांचं तिकीट का नाकारलं गेलं वरतून काय हे मी सगळं या ठिकाणी सांगणार नाही। आज देवेंद्रजी म्हणाले ते सांगायला लावू नका, आम्हाला ते सांगायचंय नाही, पण आपलं तिकीट नाकारलं गेलं। आपण मलाही सांगितलं होतं की भाऊ तिकीट कोणालाही द्या, मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम करेल। आणि तिकीट नाकारलं गेल्यावर 3 दिवसामध्ये असं काय झालं की तुम्ही लगेच इतक्या शिव्याशाप द्यायला लागलेत, इतक्या पक्षाच्या विरोधामध्ये बडबड करायला लागलेत, मोदीजींवर टीका टिप्पणी करायला लागलेत, हा पक्ष कसा नालायक आहे हे सांगायला लागलेत। मला कमाल वाटते। आणि म्हणून पक्षनिष्ठा कशी असते
दोन कार्यकर्त्यांमधला फरक कसा असतो हे स्मिताताई आणि हे महादर याच्यावरून आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून आपली जबाबदारी आता मोठी आहे. म्हणून द्या कोणाला की तिकडे जे आणि मग मी एवढं चांगलं काम केलं, मी पार्लमेंटमध्ये असं काम केलं, मी तसं काम केलं. अरे बाबा मग तू चांगलं काम केलं तर तू भरायला असता. त्या करण पवारच्या खांद्यावर का बंदूक ठेवली? मी इतकं चांगलं काम केलं सांगत होते. पण तुम्ही चांगलं काम केलं तर आपण तिकीट घ्यायचं होतं ना, उभाठाचं उभे राहिले असते आपण. पण नाही, मी नाही उभा राहत. करण पवार त्याला मारणी घातला त्या ठिकाणी घेण्याने, बळीचा बकरा त्याला केला. आणि म्हणून मित्र या ठिकाणी करण पवारला उभं करून आज परिस्थिती काय आज आपण बघितलं असेल जिल्ह्यामध्ये 11 पैकी 10 आमदार तर आपलेच आहेत. 3 मंत्री आम्ही या ठिकाणी आहोत. गुलाब भाऊ आहेत, अनिल दादा आहेत, मी आहे, सगळंच आपलं आहे. जिल्हा परिषद आपली आहे, पंचायत समिती आपलं आहे, महापालिका आपली आहे, नगरपालिका आपल्या, सगळं आपलं आहे. या उबाटा फपुटाचं काय आहे ते? काहीच नाहीये. आणि चाललंय मात्र रंगवणं. आम्ही जोरात निकाल लागेल ना त्यावेळेला, मागच्या वेळेला जे आपण विक्रमी मतं निवडून होतो, किती होतं मागचं लीड? 4,72,000. यावेळेला मी तुम्हाला दाव्याने सांगतो 5 लाखाच्या पुढे आपण या ठिकाणी जाऊ. 5 लाखाच्या पुढे आपण या ठिकाणी जाऊ. जनता इतकी खुळी नाहीये. काय चाललंय तुमचं? गुलाब भाऊनी सांगितलं कोणाला पंतप्रधान करणार, पत्ता नाहीये. हा सगळे सर्वे बघा तुम्ही, देशातले जगातले बघा. काँग्रेसला 45-47 गुलाब भाऊ जागाच दाखवल्या जात नाहीये. 45 ते 47 जागा, 50च्या वर जागाच दाखवल्या जात नाही या काँग्रेसला, राहुल गांधींना. मग काय करणार आहात? कोणाला तुम्ही पंतप्रधान करणार आहात? सगळं बहुमत तुम्ही कसं आणणार आहात? काहीच नाहीये. पण आता आपले तुमचे बहादर संजयजी राऊत म्हणतात आम्ही उद्धवजींना पंतप्रधान करू, चमत्कार करून दाखवू. म्हटलं 15 जागा उभ्या केल्या, 2 लोक निवडून येतील की नाही येतील ही खात्री नाही. आणि पंतप्रधान उद्धवजी. म्हटलं हे मुंगेर लाल के हसीन सपने यांच्याबद्दल तर न बोललेलंच बरं. संजय राऊत कुणाला काही बनवू शकतात, काही करू शकतात. ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेची वाताहत केली त्यावरून आपल्या प्रत्येकाला खात्री की हा माणूस काही करू शकतो. आणि म्हणून काही वाचळ बोलायचं, काही सांगायचं. तिकडे आपले काय पिंपाडी तुतारी त्यांचे 10 लोक उभे आहेत, ते पण पंतप्रधानाच्या शर्यतीमध्ये. हे 2 येणार नाहीत, हे त्या शर्यतीमध्ये. आणि मोदीजींवर तुम्ही टीका टिप्पणी करतात. जो जगमान्य नेता आहे, गुलाब भाऊने त्याच्या भाषेमध्ये सांगितलं की जगमान्य नेता. जगामध्ये सगळ्या मॅगझिनने, सगळ्या प्रेसने सर्वे केले की जगामध्ये सर्वश्रेष्ठ नेता कोण, सर्वात लोकप्रिय नेता कोण. तर जगात एकच नाव येत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष नाव येत नाही, चायनाच्या येत नाही, जपानच्या येत नाही, रशियाच्या येत नाही, तर ते फक्त मोदीजींचं नाव येतं. आणि म्हणून मित्र आपण सगळे भाग्यवान आहोत की असा नेता आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. मोदींची सारखं एक नेतृत्व या देशामध्ये लाभलेलं आहे. कामाच्या बाबतीत सांगितलं तर 2 तास लागतील. गरीब कल्याण योजना सांगता लागतील. शौचालयापासून, दिव्यापासून, मोफत धान्य देण्यापासून, घरं देण्यापासून, गॅस देण्यापासून अनेक गोष्टी आहेत. विमानाचं सांगितल्याने कसे विमानतळ दुप्पट झालेत, मेडिकल कॉलेज दुप्पट झालेत. आपणच प्रत्येक रस्त्यामध्ये जातोय. कसे रस्ते होते पूर्वी, आज रस्ते किती छान झालेले आहेत, किती सुंदर झालेले आहेत. तिथे मुंबईला पोहोचायला 10 तास लागायचे, 9 तास लागायचे, आम्ही 5 तासात पोहोचतो. पुण्याला इकडून गेलं तर 4-5 तासामध्ये मी पोहोचतो. इंदोरला गेलो तरी आम्ही 4 तासात पोहोचतो. वेळेमध्ये दुप्पट बचत झाली. निम्म्यावर आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे. रेल्वे बघा तुम्ही, बुलेट ट्रेन बघा, वंदे भारत ट्रेन बघा, ट्रॅक बघा, सगळं बदललेलं आहे. पण याहीपेक्षा गुलाब भाऊनी सांगितलं ते खरं आहे, अनिल दादांनी सांगितलं ते खरं आहे की सुरक्षा आहे देशाची. किती सेफ आहोत आम्ही आज. छोटंसं पाकिस्तान की ज्या देशामध्ये साधी सुई भरत नव्हतं, साधी सुई भरत नाही त्या पाकिस्तानमध्ये, काही नाही आहे. पण 10 वर्षापूर्वीचं चित्र आपण बघा. काय कुठल्या पद्धतीने आम्हाला दादागिरी करायची, किती दम भरायचे. आमच्या बॉर्डरमध्ये येऊन, आमच्या काश्मीरमध्ये येऊन, आमच्या मुंबईमध्ये येऊन केवढे बॉम्बस्फोट करायचे. काय काय चाललेलं होतं तरी त्या कारवाया. पण मोदीजी पंतप्रधान झालेत 10 वर्षापूर्वी. एक घातपात तुम्ही त्या ठिकाणी पुलवामाचा केला, पण इतका जॉब पत्थर से पाकिस्तानाच्या बॉर्डरच्या पलीकडे जाऊन, तिकडे आत जाऊन एकाला 10 आमचा एक जवान गेला, त्याचा बदला मी 10 घेतला त्या ठिकाणी. आणि यांना त्या ठिकाणी नेस्तनाबूत केलं. आणि मित्र, त्या दिवसापासून आपल्या देशामध्ये एकाही पाकिस्तानी अतिरेक्याची किंवा तिथल्या सैन्य दलाची हिंमत झाली नाही की आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघेल. नाही झाली हिंमत कोणाची.
याला म्हणतात मर्द माणूस. गुलाबभाऊने अगदी अगदी त्याच्या भाषेमध्ये अतिशय व्यवस्थितपणे मांडलेला आहे. आणि म्हणून असा पंतप्रधान आपल्याला मिळालेला आहे. आता ती वेळ दूर नाहीये की हा देश, हे राष्ट्र, हे महासत्ता होणार, सुपर पॉवर होणार आहे जगामध्ये. आपण ज्या वेळेला आपली 100 पार करू 2047 मध्ये, त्यावेळेला मी तुम्हाला दाव्याने सांगेल, मोदींनी सांगितलेलं आहे की हा देश, हा राष्ट्र अमेरिकेसारख्या राष्ट्र म्हणजे मोठ्या राष्ट्राला मागे सारून हा भारत देश हा 1 नंबरवर राहील. 1 नंबरवर राहील. हा महासत्ता बनलेला आपण बघू, आपल्या डोळ्याने आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. आणि म्हणून मग विकासाच्या दृष्टीने असेल, इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने असेल, सुरक्षेच्या दृष्टीने असेल, या देशाला जर पुढे न्यायचं असेल तर आपल्याला मोदीजींशिवाय पर्याय नाही, या महायुतीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आम्ही सगळेजण सोबत आहोत. शिंदे साहेब आहेत मुख्यमंत्री महोदय, अजितदादा आहेत उपमुख्यमंत्री महोदय आपले, देवेंद्रजी या ठिकाणी आहेत. प्रश्न आपले सगळे सुटतील. पांडवसराच्या प्रश्नाच्या बाबतीत मी बोलणार नाही, सगळेच बोलले, गुलाबभाऊ बोलले, आणि दादाने सांगितलेलं आहे, प्रश्न आपला कुठे मागे राहणार नाही. पण सर्वात महत्वाचं देश जर असेल तर आपण राहू. आणि म्हणून असा एक माणूस, असा एक महापुरुष आपल्याला निवडून द्यायचा आहे की त्यामुळे या देशाकडे वाटक्या नजरेने बघण्याची कुणाची हिंमत होणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला स्मिताताईंना आता दिल्लीला पाठवायचं आहे. आणि म्हणून आमची कळकळीची विनंती आहे की आपण 13 तारखेला मतदान करायचं आहे. पण मतदान करत असताना आज आपण बघितलं तर उन्हाचा पारा, गुलाबभाऊ आता सांगितलं